नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज काय स्पेशल? आज आता अक्कलकोटला चाललोय ना संध्याकाळी. तर स्वामींसाठी प्रसादाला बेसनाचे लाडू बनवते. हे बघ, हे चणा डाळ आणली सकाळी, भाजली आणि मिक्सरला लावली. बेसन चांगलं भाजते, खमंग. इकडे बदाम वगैरे सगळं रेडी करून ठेवलंय. आता ते मिक्सरला लावेल आणि वेलची पावडर वगैरे रेडी आहे. हे पीठ आता भाजून घेते. तर मी अर्धा किलो डाळीचं पीठ आहे. पाव किलो पिठी साखर घेतली. हे माझ्या आईची पद्धत आहे. हे असं बेसन मी तुपात भाजलं ना तरी पण आहे ना, हे असं मी पिठी साखर तुपामध्ये मिक्स करते जरा चांगली. आता त्याच्यामध्ये ही काजूची पावडर आहे, त्यानंतर हे बदाम बारीक केले, ही वेलची पावडर, हे सगळं मी आता छान मिक्स करून घेते. स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात, तर हे मी नेहमी जाताना ना, मागे शेगावला गेले त्यावेळेला पण मी बनवून नेले होते स्वतः. महाराजांना आवडतात, तर आपले हातचे लाडू घेऊन जायचे. अक्कलकोट यात्रा सुरू. आम्ही चाललो सगळी फॅमिली, मी, सोहम, जान्हवी, ज्ञानेश्वरी, सोहमचे बाबा, असे सगळे आम्ही चाललो अक्कलकोटला. उद्या सोहमचा वाढदिवस 20 जुलै, तर त्यानिमित्ताने मी स्वामींच्या दर्शनाला सोहमला घेऊन जाते. या दोघी बहिणी ह्या माझ्या 2 लेकी आहेत. आयुष्यभर अशाच राहणार एकत्र, कधी नाही भांडत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे लहानपणी भांडायचं, आता नाही भांडत, मोठे झालं ना. पण काळजी घेतात खूप एकमेकींची, आहे ना. निघालो फायनली निघालो. मस्त सीट वगैरे. श्री स्वामी समर्थ. जान्हवीचं चालू आहे असं तसं. आपण बदली सीट लावतो. हां, चला आता आम्ही बदली सीट लावतो, झोपतो मस्त. सोहम आणि मी आम्ही चाललो मठात. इथे समाधी मठाला येऊन आम्ही दर्शन घेतलं, अभिषेक केला, हे सगळं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.